शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो दैली या गावामध्ये आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलो त्यांचे आपण याआधी व्हिडिओ टाकलेले आहे, पण आज आपण स्पेशल आलो या तुरीचं पाहणीकरिता. कारण बाहेरून पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की या शेतामध्ये एकही झाड असं मर दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस शेतामध्ये आलो आणि बारीक निरीक्षण केलं त्यावेळेस लक्षात आलं की यामध्ये भरपूर झाडं असे दिसत आहे की जे मरण्याच्या स्थितीत आहेत. आता ही मरण्याची स्थिती कशी आहे हे बघा. झाड आहे हे बघा, खालून तोडल्याबरोबर 2-3 तुकडे झालेले आहेत. हे बघा पूर्णपणे खतम होत आहे झाड, काहीच शिल्लक ठेवलेलं नाही झाडामध्ये. या तर आपण मागील 8 ते 15 दिवसाआधी सुद्धा आपण शेतकऱ्यांना माहिती दिली होती की शेतकऱ्यांनी यामध्ये ड्रिंचिंग केली पाहिजे. आपल्या जैविक शेतीमध्ये आपण केतकीचा काढा आहे, रुईचा काढा आहे, ट्रायकोडर्मा आहे, गोकृपा आहे, जीवामृत आहे, वेस्ट डिकम्पोजर आहे, अशा निविष्ठांचा आपण वापर सांगतो. आणि रुई केतकीचा काढा आपण का सांगतो तर जी हे मर जे आहे, जसं ते काय पलीकडून जसं की हे बघा, ड्रिंचिंग करता वेळेस आपण शेतकऱ्यांना ज्यावेळी ड्रिंचिंग सांगतो त्यावेळी ड्रिंचिंग आपले शेतकरी खालून करतात. ड्रिंचिंग खालून न करता आपल्याला ड्रिंचिंग कमीत कमी 4 बोटं ते 1 हितवरून आपल्याला फवारणी ड्रिंचिंग करायची. तर ही ड्रिंचिंग कशी तर यावर पाणी सोडून मुळापर्यंत पाणी जाणे आवश्यक आहे. आणि आपल्या शेतकऱ्याचं नेहमी गडबड तेच होते की आपण फक्त फवारणी ड्रिंचिंग करायची म्हटलं की जमिनीवर ठेवलं की नवजाल आपण ड्रिंचिंग करतो. तसं न करता आपल्याला ड्रिंचिंग झाडाच्या खोडावर करायची आहे, जेणेकरून या खोडाला जे बुरशीचा जो अटॅक असतो या खोडाला तो अटॅक पुसला गेला पाहिजे पूर्ण. आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा जे आहे, आपण ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करू शकतो. रुईचा केतकीचा काढा तर आहेच, पण ट्रायकोडर्माची जर केली जमिनीमधली जी विनाशक बुरशी आहे त्या बुरशीचा सुद्धा नायनाट करते. आणि ट्रायकोडर्मा पावडर फॉर्ममध्ये असो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असो, कोणताही असला तरी आपण त्यासोबत घेऊ शकतो. त्यासोबत आपण रुईचा काढा घेऊ शकतो, गोकृपा घेऊ शकतो, आपली निविष्ठा कोणतीही सोबत घेऊन आपण त्याची ड्रिंचिंग करू शकतो. सोबत आपण आता फवारणीवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. हे बघा अशी पानगुपी आता अळी येत आहे, हे बघा अळ्याचं प्रमाण आहे. यासाठी सुद्धा आपल्याला निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क याचा वापर करायचा आहे. बघा मित्र कीड आहे सध्या आपल्या तुरीवर. आता 12 अवस्थेत आहे तूर चांगली, त्यासाठी आपल्याला हे बघा अळी. या अळीसाठी आपल्याला दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क याचा वापर करायचा आहे, किंवा अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. फक्त आपल्याला फवारणी करते वेळेस एवढी काळजी घ्यायची आहे की दोन्ही बाजूने आपल्याला फवारणी करायची आहे आणि जेवढी दाट फवारणी करता येत असेल तेवढी दाट करायची आहे. तसंच मित्रांनो, कीटकनाशकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जेव्हा सांगितलं जाते की लमी तर्कसुद्धा सांगितलं जाते, पण आपल्याला लमी तर्काचा वापर नाही करायचा आहे तुरीवर. ते बघा अळ्या. आता याच अळ्या जर आपण अमोशीच्या पिरियडमध्ये जर याच्यावर फवारणी केली नाही तर याच अळ्या अंडे टाकून अळ्याचं प्रमाण आणखीन वाढवेल. त्यासाठी आपल्याला ताबडतोब फवारणी घ्यायची आहे. दशपर्णी अर्क, निंबुडी अर्क आवर्जून मित्रांनो याची फवारणी करायची आहे. सोबत आपण गोकृपाची सुद्धा याच्यातनी फवारणी घेऊ शकतो. याला काय करायला लागते, थोडं ड्रिंचिंग कशी इथून वरून समजा धार सोडणे, धार किंवा फुल नोझलचं जरासं फवारणी केली चालते, पण बुडायला जर गेलं ते खाली तर चांगलं राहील. बुरशी वरी आहे का खाली आहे? बुरशी झाडाच्या इथून असते बुडापर्यंत. हां, ही तूर मरीची जे बुरशी आहे हे बुरशी इथून असते. तुम्ही इथून जेव्हा फवारणी ड्रिंचिंग करता तेव्हा ते तिला धुवून खाली गेलं, हां ते जमिनीवर टिकली ते निष्क्रिय होते. ते आपलं गणित कसं राहते, शेतकऱ्याला ड्रिंचिंग सांगतो, शेतकरी ड्रिंचिंग करते अशी नाही आपली तशी ड्रिंचिंग अशी न करता आपल्याला ड्रिंचिंग करायची इथून.
इथून इथून काय आहे ना फरक काय पडून राहिला? फरक नाही पडत ना. दोन्ही साईडनं आता मारायची तुम्हाला ना. साधा इच्छेच फरक दाखवत आहो हो. ना. हं? प्रत्येक आता हे डांग गेलेली आहे, इथं झाड आली आहे, जखमी केलेलं आहे. जखम झालेली आहे. हेच झाड सुद्धा आहे. ते फळ ते माशीचं नव्हे, ते आपल्याला दाखवली होती, ते माशीचं नव्हे, डंक मारून डंक मारते तिले काय म्हणते तिले ते मित्र किलो फाईट मित्र आहेत का तुला? मित्र फायटोफेथोरा नावाची एक बुरशी आहे. ती बुरशी झाडाला ज्यावेळेस चिपकते त्यावेळेस ते पूर्ण झाड, या झाडाच्या अंदरचा शर्करा जे आहे ते शर्करा पूर्ण खाऊन टाकते. त्यात त्या झाडाचे हे दाखवते ते झाड गेलेलं आहे. काहीच नाही, टंट नसते, काही राहिला की याच्यात नाही. काहीच नाही. तुरटी उन्हाळ्या व्हायचं. आता इथून पाहू का सगळं चालली ते समोर. तेव्हा चालली वाढत हे बुरशी आहे. आता ह्याच्यात अडी जर असती अडी राहत होती, हे अडी नाही, हे आहे बुरशी. तेच तर नाही समजून राहिलं. मी 2-4 तुऱ्या मोडून पाहिल्या. आता इथून आपण फडकवले. शर्करा काहीच नाही. काहीच नाही. शर्करा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं काय असते? ते पांढरी गाभोटी. पांढरी गाभोटी, कापसासारखे राहते. पांढरी गाभोटी काही राहिली काही नाही, पूर्ण खाऊन टाकलेलं, काहीच नाही ठेवलं. ते खाते कोण? बुरशी. ते बुरशी पूर्ण तुमचं झाड हे आता जाग्या जाग्यावर सुकून टाकते. आता हे बघा इकडून हिरवं आहे पण हे बघा चाललं डॅमेज होत. चाललं डॅमेज होऊन लागलीच ना, काळी शिर लागली. चाललं पूर्ण डॅमेज होत. जसं जसं समोर समोर झाड चालते हे बघा शर्करा काहीच नाही, पूर्ण खतम. पांढरी गाभोटी पाहिजे. हां हे लिव्हिंग लागलेलं आहे. हे चाललं. हे गेलं आहे का काळं पडलं. हे बघा. हे बघा. निकाल गावडी खाली पांढरा थरत असते त्याला. काही राहिलं का? आता हे बघा इथं कशी आहे, हे बघा, इकडे मोकळीच केली. बिअर असते पांढरा त्याला पेरतोंडाचा. काहीच ठेवलं नाही. ठोकणं सुरू झाली समजून चला. त्याच्यासाठी काय मी 15 दिवस पहिलेच एक मेसेज टाकला ग्रुपवर. टाकला ना 15 दिवस पहिलेच हे टाकला की आपण काय काय केलं पाहिजे. ते काही जणांना सिरियसली घेतलं, काही जणांना फुरसत नाही भेटली, काही जणांना ते तुरी चांगल्या दिसू राहिल्या बा, त्यानं कोणा रिक्स नाही घेतली, जाऊ दे. हो ना, हे एवढं अति पाणी होऊन हे तर पान एकही पिवळं नाही पडायला पाहिजे. मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं का जिथं जिथं आपल्याला झाड असं दिसते, एक झाड जर आपल्या शेतात पुऱ्या दिसत असेल तर ताबडतोब हे काम करा. प्रमाण जास्त आहे आपलं. हे कंट्रोल काय नाही. त्याच्यावर आता तुम्हाला एक ट्रायकोडर्मा मग आपल्या रुईच्या काळ्याची ड्रिंचिंग, केतकीच्या काळ्याची ड्रिंचिंग, याची ड्रिंचिंग आवश्यक लागते. किती प्रमाणात? तसा किती पंप पडून आपल्या अशी बुडाला नाही, पाणी सोडून प्रतिपंप किती वापरू दे? केतकी का? केतकी अर्धा लिटर वापरलेच चालते. रुईचा काळा 1 लिटर वापरलाच चालत. हे तर आपलं एकरी 200 लिटर सरळ पाणी करून लिक्विडमध्येच आहे. हो, आपल्याजवळ आहे ट्रायकोडर्मा लिक्विडमध्ये, ते घेऊन या. हिंग वगैरे दुसरं काही हिंग टाकलं चालतं ना, पण ट्रायकोडर्मामध्ये हिंग टाकायचं काम नाही. केतकी जम पाहिजे, रुईचं चालते की 2